लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 4 वर्षापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परबांवर अनधिकृत बांधकामाचा आरोप केला होता. त्याबद्दल दापोलीतील एक रिसॉर्ट प्रतिकात्मकरित्या पाडायला देखील सोमय्या गेले होते. मात्र त्याच प्रकरणात कोर्टाने अनिल परबांना निर्दोष मुक्त केले. पाहूया. हा जो भ्रष्टाचाराचा एक स्मारक आहे ते तोडण्यासाठी एकनाथजी शिंदेने माझा हातात हा हातोडा दिला आहे. चलो. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भाजपचे किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन जे रिसॉर्ट पाडायला निघाले होते त्याच प्रकरणात सोमय्यांना मोठा झटका बसलाय. दापोलीमधल्या त्याच साई रिसॉर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परबांसह सर्व आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली. संबंधित रिसॉर्ट बेकायदेशीर असून त्याबद्दल अनेक आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. पण हा हातोडा उद्धव ठाकरेचा भ्रष्ट सरकारला तोडण्यात येईल. हा रिसॉर्ट तुटणार म्हणजे तुटणार. भाजपच्या किरीट सोमय्यांनी हे रिसॉर्ट पाडण्यासाठी मोठं आंदोलन देखील छेडलं होतं. त्यासाठी एक मोठा मोर्चा काढून त्यांनी हातोडा, फावडा आणि कुदळ हाती घेतलं होतं. भ्रष्टाचाराचा महाल पाडणार असं म्हणून चंगही बांधला होता. अनिल परबच्या विरोधात 30 तारखेला सुनावणी आहे. फौजदारी कारवाई होणार आहे. और एक बार FIR हो गई निलेश भाई, मग पुढे काय होणार? अनिल देशमुख, त्यांच्या शेजारी नवाब मलिक आणि त्यांच्या शेजारी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले तेव्हा देखील काँग्रेस सांगितलं की आमचा विरोध कायम राहील. मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुस्लिम मतदारांना, माणसांना, नागरिकांना, घुसखोरांना मतदार बनवण्याचा कारखाना महाराष्ट्रातल्या मुस्लिम नेत्यांनी, धर्मांध नेत्यांनी सुरू केला आहे. वोट बँक आमच्या दृष्टीने राष्ट्राची सुरक्षा. नवी मुंबईमध्ये डान्स बार आपल्याकडे सुरू आहेत. मध्यंतरी अधिवेशन काळामध्ये कारवाई झाली. अधिवेशन पुन्हा ही चर्चा सुरू आहे. मी नवी मुंबईचे जे आमच्या आमदार नामदार आहेत त्यांच्या कानावर हे गोष्ट घालणार. बदलापूर में जा रहे उसको. सोमय्यांच्या आरोपानुसार अनिल परब तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुड गावचे सरपंच यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. ईडीनं देखील या प्रकरणात चौकशी केली होती. अनधिकृत बांधकामासह स्टॅम्प ड्युटी बुडवून सरकारचं नुकसान केल्याचा आरोप सोमय्यांचा होता. मात्र सरकार पक्ष याबद्दल ठोस पुरावे कोर्टामध्ये देऊ शकला नाही. त्यामुळे कोर्टाने परब यांच्यासह इतरांचीही निर्दोष मुक्तता केली. मनोज लेले, TV9 मराठी, दापोली, रत्नागिरी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.